गॅप इथे भेदलेला आहे गोलंदाज सचिन यांनी. पहिला आदरा बसतोय टीम म्हसवड या संघाला. आणि संघदीप याची खेळी संपुष्टात होते. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. रुपेश, पाहूया रुपेश कशा प्रकारे आता फलंदाजी करतोय. पहिला आदरा मात्र इथे लागलेला आहे टीम रेंज 11 म्हसवड या संघाला. हळूहळू दुपारच्या सत्रामध्ये आपण यानंतर लीगची एक अंतिम मॅच असणार आहे. गोलंदाज सचिन पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र सहज सोपा झेल सुटलेला आहे आणि मौका पण दिला आणि चौका पण दिला. इथे 4 धावांसाठी चेंडू सीमापार चौकार. Hello, check, check, hello. Hello, check, check, hello. Hello, check. नक्कीच चांगला सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील. धन्यवाद. नवीन बॅटर रुपेश येत आहेत मैदानामध्ये. ओ यावेळेस मात्र बॅटची येत लागले. मिस बॅट्समन, मिस विकेट कीपर. डायरेक्ट हिटची संधी होती मात्र तोपर्यंत एक चौथी धाव पूर्ण करून गेलेली. एक धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 8 या आकड्यावरती. पहिले षटक समाप्त झालेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1-8. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सचिन यांची. एक चौकार जरी गेला असेल झेल सुटून मात्र त्यानंतर देखील एक चांगला कमबॅक. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केले आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. चला म्हसवड संघ विनंती असेल, क्षेत्ररक्षण करणारा संघ विनंती असेल आपल्याला मापोली संघ की आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावायची. पहिल्या षटकाकडे आपण दिलेला निर्धारित वेळ घेतलेला आहे. यानंतर VN11 गायत्री नगर आणि ब्रदर्स 11 पूर्णा दोन्ही संघांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. शुभम गोलंदाजीसाठी शुभम. एक जबरदस्त बँजो वादक आहेत. ताशा खूप चांगले वाजवतात. गोलंदाज तयार शुभम. चला सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती असेल की निर्धारित वेळेमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करून घ्यायचे. शुभम चला सुरुवात करायची आहे प्लीज. शुभम. ओ सुंदर चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. इथे चेंडू निर्धाव जातोय. बघा जर आपण कॉम्बिनेशन पाहिलं ना इथे टीमचं तर अनुभवी खेळाडू देखील आहेत आणि युवा खेळाडू देखील आहेत. म्हणजे मिक्सअप संघ इथे खेळतोय. चांगला अनुभव आणि चांगला युवा जोश आपल्याला इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज शुभम तयार होतोय. हो सुंदर चेंडू, फटका सतवलाय. चेंडू जातो लॉंग ऑनच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे. 1 धाव पूर्ण आणि एकाच धावावरती समाधान मानावे लागणार आहे. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 9 या आकड्यावरती. चांगलं असं मैदान इथे आपण पाहतोय. एका निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेला हा वडप्या गावातील मैदान. जबरदस्त रचना मैदानाची इथे आणि चांगली फील्ड आहे. आपण पाहू शकताय कॉन्क्रीट पिच, साइडला मातीची देखील विकेट आहे आणि फील्ड देखील खूप चांगली आहे. यावेळेस मात्र शपल मारण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. चेंडू थोडा दिसाईन जातोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 10 या आकड्यावरती. फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय मैदानामध्ये PS11 म्हसवड. एक दुरून आलेला संघ
मात्र आपला इथे इथे कसं दाखवावं लागणार आहे. हो सुंदर चेंडू होता ब्लॉक मध्ये टाकला होता बॅटची लागून चेंडू जातो ते शॉट लॉंग लेगच्या रिझनला चांगले क्षेत्ररक्षण तिथे थोडासा रिले थ्रो होता. मला वाटतं खूप पॉप्युलर खेळाडू आहेत म्हणून त्यांच्याकडे चेंडू गेला त्यावेळेस आरडाओरडा चालू झाला. तर ही एक धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 11. चेंडू टाकून झालेले आहेत आतापर्यंत 3. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी इथे गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शफल मारण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्टीमध्ये आलेला नाहीये चेंडू जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते आपल्याला गोलंदाज शुभम याच्या माध्यमातून 1 to go शेवटचा चेंडू असणार आहे. इथे जर एखादा मोठा फटका आला तर चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो तो फलंदाजी करणारा संघ मसवळचा. शुभम ओ कुठल्याही प्रकारचा इथे मध्ये फुटवर्क नव्हता कुठल्याही प्रकारची नजर नव्हती चेंडूवरती बॅटरची आणि चेंडू निर्धाव जातोय. बघा तुम्हाला ज्यावेळेस मोठे फटके खेळायचे असतात ना त्यावेळेस तुम्हाला टायमिंग फुटवर्क आणि ताकद या तिघांचा मेल असणं खूप गरजेचं आहे. कारण का ज्यावेळेस तुम्ही या तिघांचा मेळ जमवाल ना त्यावेळेस तुमचा मोठा फटका हा सक्सेस होत असतो. वेलकम विठ्ठल दादा पूर्ण टीमचे समर्थक आहेत खेळाडू आहेत. ओके गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज अमर येतोय. धावसंख्या झालेली आहे ती 11. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या सचिन यांनी आणि शुभ याने मात्र चांगलं कमबॅक केलं. वाईट जरूर आला असेल तरी पण 3 धावा खर्च केल्या. धावसंख्या फक्त आणि फक्त 11. आता मात्र युवा गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. अमन ओ इथे मात्र लो फुलटो चेंडूला गॅप मध्ये खेळलेला आहे. चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजनला 1 बाउन्स येतोय हा चौकार. पाहायला मिळाला इथं फलंदाजाच्या माध्यमातून एक लोअर फुलटो चेंडू होता लॉलीपॉप चेंडू त्याचा हवा त्याचा फायदा इथे घेतलेला आहे फलंदाजाने आणि चेंडूला पाठवलं तो फाईन लेगच्या रिजनला 4 धावांसाठी चौकार. 4 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 15 या आकड्यावरती. यश याच्या बॅटमधून आपण हा चौकार पाहतोय. सलामीला आलेला फलंदाज पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्लॉक स्वीप आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. चांगल्या पद्धतीचे फटके असेच पद्धतीचे फटके आपण मागच्या मॅच मध्ये बाली याच्या माध्यमातून देखील पाहिलं. आता मात्र पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च करताना इथे युवा गोलंदाज अमन चांगली फटकेबाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. यशच्या माध्यमातून 2 चेंडूमध्ये 10 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत अमन यश साठी. हो यावेळेस मात्र सुंदर कमबॅक म्हणावं लागेल. एकदा पूर्ण झालेली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न थोडीशी मिसफील्ड आणि त्या मिसफील्डचा इथे फायदा पूर्ण करून घेताना बॅटर यश. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला विकेट मध्ये पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते 23 या आकड्यावरती. आता मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. गोलंदाज अमन पुन्हा एकदा आणि कवरेला
पक्के लांब जातोय सीमारेषा पार षटकार. हॅलो. आणि मागील चेंडूवरती 9चा इशारा, भीमरचा 9 होता. 30 धावा पूर्ण. आणि इथं मात्र चुथारा गाडत घेतलाय गोलंदाजाचा. ते आपल्या भाषेत बोलतात ना, उपटी व उपट्या घालत घेतल्यात तशा प्रकारची गत. पंच बरोबर. संदेश पाटील यांना काहीतरी सांगतायत ते. धावसंख्या येते 36. पंच आपण काय सांगत होता मागच्या चेंडूवरती. ओके 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 ठीक आहे. धाव संख्या झालेली आहे ती 36. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे आणि या षटकामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. यश जाधव याच्या माध्यमातून 23 धावांवरती खेळतो. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते यश याच्या माध्यमातून. अमन पाहूया, पहिला चेंडू चांगला होता, त्यानंतर मात्र इथे खराब गोलंदाजी. यो पण परत एक आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा चेंडू जातो 1 बाउन्स. 4 रिप्लेस गोलंदाज येत आहेत. प्रशिक पाहूया, प्रशिक ते मात्र खराब गोलंदाजी अमन याने. प्रशिक थोडा घाईत दिसतोय. ओ सुंदर फटका, काय फटका पाहायला मिळतोय. स्विचचा फटका, चेंडूला पाठवले कव्हरच्या रिझनला. 4 धावांसाठी येतोय चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या 47 वरती अक्षरशः पूर्ण ओव्हर डिस्ट्रॉय केलेली. काय गोलंदाजी इथे खराब गोलंदाजी पाहायला मिळाली अमन आणि प्रशिक याच्या माध्यमातून. 11 चेंडू मध्ये 34 धावा कुठल्या इथे यश याने. अतिशय सुंदर. आता त्याला शेवटचा ओव्हर आहे. पटापट पटापट आपल्याला आपलं षटक पूर्ण करून घ्यायचं. अंतिम षटक हाणामारीचं षटक. आणि या हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेले ते गोलंदाज मागच्या षटकामध्ये अमन आणि प्रशिक 34 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. ईशांत येते गोलंदाजी करायला. आता ईशांत शर्मा याच्यासारखी गोलंदाजी करावी लागणार आहे.
यश आणि अक्षरशः इथं मैदानामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी इथे आपल्याला पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. षटकार चौकार इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज आता ईशांत. बघा ज्यावेळेस संघामध्ये अनुभव असतो ना, त्या अनुभवी खेळाडूने षटकार चौकार खाल्ल्यानंतर त्या गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र देण्याकरता जायचं असतं, कारण का तेव्हाच तो अनुभव आपल्याला कामी येत असतो. गोलंदाज ईशांत. हो, यावेळेस मात्र फक्त चिप केलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह, एक धाव पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण तिथे आणि एकच धाव. आता मात्र स्ट्राईक वरती धडाकेबाज फलंदाज येतोय तो यश. मागील मॅच मध्ये आपण हायेस्ट इंडिव्हिज्युअल जर स्कोअर पाहिलं तर तो रोहित बाली याच्या नावावरती गेला, 46 धावा. आणि सर्वात मोठं टार्गेट देखील त्यांनी चेस केलं आणि स्पर्धेचा हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोअर देखील त्यांच्या संघाच्या नावावरती. हो हो हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धावसंख्या 46 वरती थांबलेली आहे. सांघिक धावसंख्या देखील त्यांच्या संघाच्या नावावरती. संगमपाडा संघ 57 धावांचं फुल टॉस आणि फुल टॉस वसूल करताना इथं बॅटर यश. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतोय का? गोलंदाज तयार. हो, अतिशय सुंदर फटका. हेलिकॉप्टर मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र यशाची खेळी संपुष्टात. नक्कीच फटका चांगला होता, मात्र प्लेसमेंट चांगली नव्हती. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मारला आणि खेळी संपुष्टात झाली. यश याची 13 चेंडूमध्ये 40 धावा कुठल्या. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली यशाच्या माध्यमातून. नवीन बॅटर सूरज येतोय, चमकावं लागणार आहे. ऑलरेडी यश आणि यश प्राप्त केलेलं आहे. पाहूया. गोलंदाज तयार. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, लॉंग बाउंड्री चेस करतोय आणि इथे मात्र सहसोप्पा जेल. बघा विकेट हॅट्रिक इथे देखना फटका. चेंडू जातोय बाउंड्रीच्या दिशेने, जातोय नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर, येतोय हा चौकार 4 धावांसाठी.
यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय VN गायत्री नगर विपक्ष ब्रदर्स 11 पूर्णा. मी विनंती करतोय शुभम शेलार यांना की आपल्या शुभ हस्ते आपण या पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. शुभम शेलार यांच्या शुभ हस्ते VN गायत्री नगर विपक्ष ब्रदर्स 11 पूर्णा. नक्कीच आयोजक आता फ्री झाले असतील. कोणत्याही प्रकारचा टेन्शन नसेल त्यांना. चला आपण शुभम शेलार यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस करत आहोत. आपण आहोत रिचलँड अँड डेव्हलपर्स अँड ब्लू स्टार वडपे, ओमकार ग्रुप वडपे, पवनपुत्र वडपे असा हा बॅनर टॉस बॉक्समध्ये आहे आणि शुभम शेलार टॉस करत आहेत. टॉसची माहिती आहे, एका बाजूला ब्लू स्टार आणि दुसऱ्या बाजूला ओमकार ग्रुप. कोणाचा कॉल असेल? ब्लू स्टार असा नाही, नवीन फ्रेश टॉस पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्येच करूया. शुभम आपण टॉस बॉक्समध्ये टाकावा. ब्लू स्टार असा आहे आलेला आहे मात्र ओमकार ग्रुप. थँक्यू शुभम, बसून घ्यायचं आहे आपण. विठ्ठल नाणेफेकी जिंकली ब्रदर्स 11 टीमचे आपण कॅप्टन आहात आणि चालू हंगामाची पहिली ही स्पर्धा आहे बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशन. कसं वाटलं आयोजन वडपेकरांचं? आयोजन एकदम छान केलेलं आहे आणि ह्याची जी फिलिंग आहे ही दमन दौऱ्यासारखीच आहे. नक्की मागच्या वर्षी आपण होतो दमन दौऱ्याला, तर नक्कीच नाणेफेकी महत्वाची होती. हो, महत्वाची. काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. समोर गायत्री नगर आहे, एक क्लिअरिस्टिक टीम आहे, चांगले चांगले खेळाडू आहेत. तर संघभर खेळाचा किती धावून थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी रन देण्याची नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा होते. विठ्ठल टॉस जर इथे गायत्री नगर संघाने जिंकला तर निर्णय काय असतो? नक्कीच आम्ही फिल्डिंग घेतली असती तरी टॉस हारलो, बॅटिंग भेटले, काय हरकत नाही. नक्कीच कसं वाटतं, फिलिंग कशी येतो तुम्हाला? कारण की आयोजन सीझनची पहिली टुर्नामेंट एवढी मोठी आहे, म्हणजे येणारा APL कसा असेल आणि काय आयोजन असेल आणि काय तुम्हाला वाटतं स्पर्धेविषयी? खरंच APL साठी तर आम्ही सर्व एक्सायटेड आहेत. टुर्नामेंट ही बोललो तर खरंच चांगली टुर्नामेंट आहे. कुठेतरी आपल्याला चांगल्या दर्जाचे ग्राउंड आणि आउटफील्ड भेटलेली आहे. कुठेतरी याचा लाभ आम्ही घेऊ आणि थँक्यू सो मच. आणि आपल्या समाजाला एवढा चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न ब्लू स्टार वडपे यांनी केला. मी त्यांचं खरंच धन्यवाद मानतो आणि थँक्यू सो मच. नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा. मित्रांनो, टॉस झालेला आहे. ब्रदर्स 11 पूर्ण टीम संघाने विठ्ठल दादाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथमच इथे शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कॉम बॉक्स मध्ये मयूर पाटील फ्रॉम भादवड यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. नक्कीच मॅच सुरू करायची अंपर्स प्लीज. संगतीप येतोय गोलंदाजीला. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. सलामीची जोडी जर आपण पाहू शकतो मैदानामध्ये. शुभम आणि सचिन. स्ट्राईक एंडला सचिन, नॉन स्ट्राईक एंडला शुभम. संगदीप. हो, यावेळेस मात्र कट केलेला चेंडू जातोय तो शॉट सिली पॉइंटला एकदम पूर्ण होतोय आणि एक धावेने संघाच श्रीगणेश होतोय. एक मोठं टार्गेट इथे सेट केलेलं आहे टीम रिया चिले मापोली संघाने. माफी असावी म्हसवळ. एक धाव इथं श्रीगणेश होतोय नवीन बॅटर. स्ट्राईकला आपटलेला चेंडू, फायदा घेतलेला, हुक केलेला चेंडू जातोय. कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. पाहूया चेस होईल का? ओ, खूप दूरवरून चेस केलेला इथे. मात्र तोपर्यंत संधी होती 2 धावा पूर्ण करून घेण्याची. जर ग्राउंडचा आपण जर विचार केला ना तर मोठी बाउंड्री आहे. 65 to 60 मीटरची बाउंड्री आहे. खूप मोठं ग्राउंड आहे.
अशा प्रकारची ग्राउंडचा कोणगावला आपण नक्कीच बघू शकतो. तो देखील एक मोठा क्रीडांगण आहे. म्हणून मोठ्या ग्राउंड वरती कधी सिंगल डबल आणि जर एखादा खराब चेंडू आला तर त्यावरती मोठा फटका, अशा प्रकारची रणनीती जर तुमच्याकडे असली तर नक्की तुम्ही मोठ्या धावसंख्या उभारू शकता. गोलंदाज संगमेश तयार. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, पुन्हा एकदा हुक केलेला चेंडू जातोय तो लॉंगॉनच्या रिजनला. क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट वरून येतोय स्मिथ. चांगला थ्रो, चांगली फेकी होती, रनआउटची संधी. इथे मात्र थोडस जर अजून लेट असते तर एका धोका उभारा राहू शकला असता. यानंतरच आपण गायत्री नगर विपक्ष ब्रदर्स स्टेडियम पूर्ण अशी मॅच पाहणार आहोत. गोलंदाज तयार होतोय संगमेश. पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेटच्या रिजनला. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र चांगला झेल खेळू. पाहूया अमन, ज्या गोलंदाजाने खराब गोलंदाजी केली होती गोलंदाजी करत असताना, आता मात्र फलंदाजीच्या स्वरूपामध्ये ती धाव दिलेल्या धावा पूर्ण करू शकलेला नाहीये. आल्या आल्या मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये अमन हा देखील बाद होतोय. नक्कीच बघा, युवा खेळाडू आहात तुम्ही, तुम्हाला बरंच काही शिकण्याकरता आहे. अजूनही तुम्हाला क्रिकेटमध्ये खूप काही शिकायचं बाकी आहे. आजकाल बघा सोशल मीडियाच्या जमान्यावरती फलंदाज असो किंवा गोलंदाज असो, एखाद्या टुर्नामेंटमध्ये 1-2 विकेट घेतले की लगेच इथे मॅन ऑफ द मॅच भेटत नाही तर तिकडे स्टेटसला व्हिडिओ पडलेले असतात. त्या 2 षटकारांची असो किंवा 2-3 विकेट्सची असो किंवा त्या हॅट्रिक केलेल्या षटकारांची असो. ज्यावेळेस तुम्ही असं करता ना मित्रांनो, त्यानंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे खूप गरजेचं असतं. ते तुम्ही मारलेले 3 षटकार पुढच्या टुर्नामेंटमध्ये देखील पुन्हा तुमचा तसाच प्रकारचा स्टेटस पडला पाहिजे. आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये अनेक खेळाडू अशा प्रकारची चूक करून जातात आणि कधी कधी ते ओव्हर कॉन्फिडन्सच्या नादामध्ये आपल्या खेळाला खराब करत असतात. तर क्रिकेटवरती लक्ष द्या. नक्की सोशल मीडियाचा देखील वापर करा. सोशल मीडियावरती तुमचा परफॉर्मन्स टाकत चला, कारण का तुमचा परफॉर्मन्स दाखवणं देखील तुम्हाला गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही एखाद्या मोठ्या संघामध्ये देखील पीक होऊ शकता. आम्ही ज्यावेळेस मित्रांनो क्रिकेट खेळायचो ना, त्यावेळेस अंडर-19 हा क्रिकेट खूप चालायचा. निखिल शेलना माहिती असेल, त्यावेळेसचा क्रिकेट खूप जबरदस्त होता. अंडर-19 नव्याने सुरुवात झाला होता भिवंडीमध्ये. ठाकराचा पाडा इथे पहिला टुर्नामेंट झाला होता आणि त्यानंतर अंडर-19 ची जणू काही भरमार आली होती. खूप जबरदस्त संघ त्यावेळेस देखील होते. सोनादेवी टेमघर असतील, रानाल असेल, भादवड असेल, कृष्णाई भादवड, अनेक मातब्बर संघ त्यावेळेस. आज तोच फॉर्मॅट आपण भिवंडी इमर्जिंगच्या माध्यमातून पाहत असतो. गोलंदाज तयार हो. यावेळेस मात्र फक्त चेंडूला ढकलून दिलेला हलक्या हाताने लॉंग ऑनच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं आणि एकच धाव. बघा कुठल्याही प्रकारची फाईट करताना इथं दिसत नाहीयेत फलंदाजी करत असणारा संघ. धाव संख्या फक्त आणि फक्त 6. आणि ज्यावेळेस तुम्ही फाईट बॅक करत नाही ना, त्यावेळेस नक्कीच क्रिकेट रसिकांना देखील मजा येत नसते. इथे मोठा फटका खेळलेला आहे देखील, मात्र तो मैदानातच आहे. चेंडूला 1 बॉल कलेक्ट करतोय. एकच धाव. बघा, तुम्हाला हार ही सकारात्मक पाहिजे असते. तुम्ही जर फाईट बॅक करून जर हरला ना, तर नक्कीच विजयी संघ देखील तुमच्यासाठी टाळ्या वाजवत असतो आणि प्रेक्षक देखील तुमच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. तुम्ही फाईट करा, हीच आमची विनंती आहे. आणि नक्कीच ती फाईट इथे पाहायला मिळते. विकेट.
नवीन बॅटर मैदानामध्ये कार्तिक याला काहीतरी करून दाखवावं लागणार आहे, कारण संघ अडचणीमध्ये आहे. मोठ्या धावसंख्येचा तुम्ही पाठला करतायत आणि कुठल्याही प्रकारची फाईट बॅक इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 वरती अडकलेली आहे. गोलंदाजी इथे मात्र चांगली करताना गोलंदाज यश, त्याने फलंदाजीमध्ये अक्षरशः धडाका घातला होता. 40 धावा बॅटिंग मध्ये त्यांनी कुठल्या आपल्या. मात्र रोहित बाली आता त्याला हाय स्कोर तोडता आला नाही 46 धावांचा. त्यानंतर 35 धावा देखील चांगल्या पद्धतीने केल्या होत्या ब्लू स्टार संघातील एका फलंदाजाने. ओ इथे मात्र फलंदाज आला आणि गेला अशी गत. डीजे फलंदाज यश. ओ चांगला चेंडू होता, ब्लॉकर मध्ये टाकला होता, खोदून काढला होता. नवीन बॅटर मैदानामध्ये विनय. असं वाटतंय सर्वांना फलंदाजी मिळेल. ओ फटका चांगला इथे लॉंगॉनच्या रिजनला सजवलेला आहे. शॉर्ट लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. आणि अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांची समाप्ती ती धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. म्हणजे फक्त 2च धावा खर्च केलेले आहेत. 3 धावा खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय सोहम. मैदानामध्ये आता लेझी आणि संत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशा प्रकारची मॅचेस किंवा अशा प्रकारचं खेळणं हे कधीही प्रेक्षकांना देखील, आयोजकांना देखील आणि कॉमेंटेटरला देखील आवडत नसतो. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. इथे चांगला जज केलेला आहे स्मिथ. आय थिंक चांगलं क्षेत्ररक्षण स्मिथ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एक झेल देखील त्यांनी टिपलेला आहे आणि चांगलं जजमेंट आहे. आणि बघा तुमची जी क्षेत्ररक्षकाची शैली असते ना, तुमचा लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग, सॉरी फाईन लेग, हे 4 खेळाडू तुमचे स्ट्रॉंग असले पाहिजेत. त्यांच्याकडे चांगली क्षमता असली पाहिजे झेल पकडण्याची. पुन्हा एकदा स्मिथ, चेंडू हवेत आहे आणि स्मिथ दाखवतोय की मी एक जबरदस्त फिल्डर आहे म्हणून. तिसरा झेल, बॅट्समन होतोय फेल. बॅटर मैदानामध्ये येतोय. समीर, पाहूया समीर. ओ फटका चांगला आहे, चेंडू केलेला आहे लॉंग ऑफच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण करतो यश. तोपर्यंत संधी एक धाव पूर्ण करण्याची. 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे जात होती 9. मैदानामध्ये लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा. गोलंदाज फटका सजवलेला आहे. यष्टीरक्षक स्वतः येतोय आणि अजून एक खेळवड बाद. मॅच तर सध्या एंटरटेन करत नाहीये प्रेक्षकांना. वन साइड मॅच, एकतर्फा प्रेम आणि एकतर्फा मॅच कोणालाच बघायला आवडत नाहीये. तुमचा संघर्ष जर थोडाफार असताना आम्हाला मॅच देखील पाहायला किंवा कॉमेंट्री करायला किंवा आयोजकांना देखील आवडली असते. असं मित्रांनो क्रिकेट आहे.
याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही खराब खेळलेले आहेत ते फक्त आणि फक्त या मॅच पुरती, या 36 चेंडूंपुरतीच. यानंतर खूप प्रॅक्टिस करा आणि खेळाला सुधरवा मित्रांनो. असे अनेक संघ आहेत ज्यांना आम्ही त्यांच्या खराब परफॉर्मन्स मधून वर उठताना पाहिलेले आहे आणि आज ते संघ मोठ्या मोठ्या ट्रॉफ्या जिंकत आहेत. पुन्हा एकदा बॅटर बोल्ड. वैयक्तिक पहिलं आणि संघाटी शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतो गोलंदाज स्मिथ. बस स्मिथ याने फिल्डिंग मात्र जबरदस्त केलेली. आतापर्यंत 3 झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया आता गोलंदाजी कशा प्रकारे करतोय स्मिथ. स्मिथ पुन्हा एकदा आपटलेला चेंडू होता. चेंडूला खेळला जातो मिडविकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव पूर्ण आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. ती धावसंख्या 11 या आकड्यावरती. आता मात्र खूप मोठ्या मार्जिनने इथे जवळजवळ पराभवाच्या दिशेने जाताना इथे मात्र वेगळाच चेंडू होता काहीतरी. स्मिथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेने संघाची धावसंख्या 12. यानंतर पूल मधला अंतिम सामना आपण VN गायत्रीनगर विपक्ष ब्रदर्स इलेव्हन पूर्ण. त्यानंतर फर्स्ट विंगच्या मॅचेस चालू होतील. शॉर्ट चेंडू फायदा घेता आलेला नाहीये. अतिशय सुंदर चेंडू. आणि काय मॅच झाली होती मित्रांनो मागची. आयोजक विपक्ष संगमपाडा 25 धावा मित्रांनो. अतिशय सुंदर चेस केले होते बाली याने. प्रेक्षकांना देखील अशाच प्रकारचे मॅचेस आवडत असतात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. इथे मात्र यष्टीरक्षक कुठे इशारा करतोय. आणि हा नक्कीच षटकातील दुसरा बाउन्सर होता. पंचांनी वाईट घोषित केला. पंच देखील खूप दक्ष आहेत मित्रांनो. एक फील्ड काही चेंज झाली नो वरती. फ्री हिट वरती पंचांनी नो बॉल घोषित केला. म्हणजे दक्ष पंच इथे आपल्याला पाहायला मिळतात विनोद नाईक. आता मात्र या इनिंग मधला पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चौकार आलाय मात्र खूप लेट आला इथे. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. ती 18 या धावसंख्येवर. स्मिथ. ओ चेंडू चांगला आहे. फटका देखील चांगला आहे. मात्र प्लेसमेंट पाहूया. यश आहे तिथे. झेल सुट्टे. पंचांचा नोचा इशारा आलेला आहे. पंच नो कशासाठी. ओके लाईनच्या त्या साईडने चेंडू टाकला. ओके लाईन क्रॉस केली होती आणि हा फ्री हिट आहे. पाहूया फ्री हिट वरती तरी मोठा फटका येतोय का. पाहायला आवडेल आपल्याला मोठा फटका इथे. शेवट गोड होतोय का. मात्र फ्री हिट असणारे स्मिथ. प्रयत्न चांगला होता स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल पकडण्याचा. मात्र झेल सुटलेला आहे. तोपर्यंत संधी एक धाव पूर्ण करून घेण्याची. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 21 शुभ आकड्यावर. शेवटचं आणि अंतिम चेंडू. मोठा फटका. मात्र क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटतोय आणि अशा प्रकारे विजय संपादन केलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम मसवळ. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने ऑलराऊंडर कामगिरी केली आपल्या संघासाठी. 40 धावा आणि गोलंदाजी मध्ये 2 गडी बाद केले. यश इज द मॅन ऑफ द मॅच.